नमस्कार मित्रांनो. 2 जुलै भागामध्ये अक्षरा अधिपतीला म्हणते, कमाल केली कमाल. अधिपती हसून म्हणतो, त्यात काय कमाल? ती म्हणते, अहो तुमच्यापुढे एक से बडकर एक पैलवान होते. मी तर बघूनच घाबरले. पण तुम्ही शक्तीने नाही युक्तीने खेळलात. अधिपती म्हणतो, होय होय, हे मात्र खरं आहे. काय कॉन्फिडन्स होता तुमचा. अधिपती म्हणतो, हां ते कॉन्फिडन्स ठीक आहे, पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जो कॉन्फिडन्स दिला होता की नाही तो लय महत्त्वाचा होता. आणि काय माहिती का, एक वेगळंच होतं. आपला नवीन नवीन संसार सुरू झाला, त्याचं माणसाला एक वेगळंच बळ असते. खरं की तुम्ही आमची प्रेरणा आहे. बरोबर बोललो ना? प्रेरणा आहे. माझ्या डोसक्यात एकच होतं, आपण मास्तरीबाईला असं घेऊन आलो, महाराणीसारखं ठेवायचं, तुम्हाला आयुष्यातील सगळा आनंद द्यायचा, सगळी सुखं द्यायची. मग वाटेल ते करायला तयार होतो. कसली कसली कामं करत होता तुम्ही. ते कपडे धुवा, इस्त्र्या करा, घड्या घाला, असलं काम तुम्हासनी कधी माहिती आहे का? मला लई घाण वाटत होतं माहिती आहे का. बरं, तुम्हाला त्या कामांची सवय नव्हती, तुम्ही केलं की नाही? म्हटलं आपल्याला कुस्तीची प्रॅक्टिस नाही तरी आपण मैदानात उतरायचं, त्याला काय होतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं, एकदाच कांटका पाडून टाकायचा. अशी अमाऊंट मिळायला पाहिजे, पुढचे सगळे दिवस असेच निघून गेले पाहिजे. तसंच झालं. ढिंगी 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 ढिंग, तो विचार माझ्या डोसक्यात चालू होता आणि ती कुस्तीची जाहिरात दिसली हो. अक्षरा कौतुकाने म्हणते, खरंच हो. अधिपती म्हणतो, ती जाहिरात बघितल्यावर म्हटलं, बास बास, आता बुकना करून टाकूया हो. आता काही टेन्शन नाही, आता आले पैसे, आता काही तुम्ही काम करायचं नाही. चला चला, आता आराम करायचा, नवीन कपडे बिपडे घेऊया. ह्या कपड्याचा मरणाचा वास. शर्टचा वास घेत म्हणतो, कुणी घेर येऊन पडायचं. आता अक्षरा खळखळून हसते, तर तो एखादं चांगलं हॉटेल सुचवा, तिकडं नात खुळा. अक्षर म्हणते, काही उधळपट्टी करायची नाही. बोट करून म्हणते, पैसे आले म्हणून अजिबात उधळपट्टी करायची नाही. गरजे. आणि तेवढ्यात अधिपती बोट करून तिला दाखवतो. ते असून त्याचं बोट पकडून म्हणते, फक्त गरजेपुरत्या वस्तू विकत घ्यायच्या, बाकी जास्त काही खर्च करायचा नाही. अधिपती म्हणतो, बरं. अक्षर म्हणते, खरं सांगू का, हे सगळं करत असताना मला खरंच खूप आनंद होत होता. ती सुगरणाशी एक एक काडी गोळा करून घरटं बनवते ना, तसं वाटत होतं मला. अधिपती हसून म्हणतो, सुगरण? अक्षर हसून म्हणते, मी तर म्हणते आपण छान घरी पार्टी करूया. तर तो घरी पार्टी करायची. ती हो, मी छान स्वयंपाक बनवते. अधिपती म्हणतो, चालतंय चालतंय, तुमच्या हातचं जेवण जगात भारी, चालतंय, चला. तेवढ्यात अक्षराचा फोन वाजतो. ती बाबांचा फोन. आता विद्या आणि बाबा भरभरून कौतुक करतात आणि कुस्तीविषयी विचारतात. अक्षर म्हणते, बाबा तुम्हाला कसं माहिती? बाबा म्हणतात, अगं आमची पण माणसं आहे चौकडे. बरं अक्षरा सांग ना, जेव्हा आम्ही ऐकलं होतं तेव्हा जावई बापूंनी 2 फेऱ्या जिंकल्या होत्या. आता विद्या पण बोलायला लागते. अक्षरा म्हणते, हो मला तर बोलू द्या. अधिपती कुस्ती जिंकले. आता मात्र दोघांना खूप आनंद होतो. विद्या म्हणते, अक्षरा फोन दे ना जावई बापूकडे. अक्षर म्हणते, हे घ्या. आता अधिपती आनंदाने फोन घेतो. विद्या आणि बाबा त्याचं भरभरून कौतुक करतात. बाबा म्हणतात, अधिपती मी काय म्हणतो, एकदा घरी जेवायला ना, मस्त बेत बनवूया, नाही म्हणजे तुमच्या नादाने आम्हाला पण चांगलं खायला मिळेल. विद्या म्हणते, काय हो? अधिपती हसत म्हणतो, चालतंय चालतंय, मोठ्या मास्तरीबाई तुमच्या हातची गोड आमटी ना ती खाऊ घाला, ती आम्हासनी लय आवडती या. आता बरंच काही बोलणं होतं. अधिपती फोन ठेवतो आणि म्हणतो, मास्तरीबाई आपल्या आयुष्यात तरी कोण? एक आमच्या आईसाहेब आणि मोठ्या मास्तरीबाई. तो आता दोघींविषयी खूप प्रेमाने बोलत असतो. हे बघून अक्षराला खूप कौतुक वाटतं. दुर्गी आणि चंची भुवनेश्वरीकडे येतात. भुवनेश्वरी म्हणते, चला निघा बाहेर, अजिबात घरात राहायचं नाही. दोघी पण घाबरतात. दुर्गी म्हणते, ताई अगं ऐकून घे ना. भुवनेश्वरी म्हणते, तुला काय सांगितलं होतं? अधिपती कुस्ती नाही खेळले पाहिजे. अगं ते कुस्ती खेळले आणि त्यांची काय अवस्था झाली होती. त्यांना काही झालं असतं तर. आणि ते 25,000 सुनबाईच्या हातात गेले, म्हणजे आता त्या आरामात राहतील. दुर्गे तू काही एक कामाची नाही. दुर्गी म्हणते, ताई अगं तुला नाही माहिती, अधिपतीला एवढं लागलं होतं गं, त्यांच्या कानातून रक्त येत होतं. चंची म्हणते, मावशे तरी ती अक्षदा अधिपतीला ओरडत होती, अधिपती उठा, अधिपती खेळा. आता तिथं काय काय घडलं हे चंची आणि दुर्गी भुवनेश्वरीला सांगत असतात. चंची म्हणते, अगं तिला कष्ट करायला नको म्हणून तिने अधिपतीला खेळायला सांगितलं. आयते पैसे भेटणार ना तिला, तिला कुठं परवा आहे अधिपतींच्या जीवाची. दुर्गी म्हणते, बया मला तर अधिपतीचे
हालच बघत नव्हते. अक्षरा अधिपतीला म्हणते, चला गरमागरम जेवण रेडी आहे, चला जेवून घ्या. तो तिचा पदर पकडतो आणि त्याला हात पुसतो आणि म्हणतो, अहो काही करू नका. ती म्हणते, अहो तुम्हाला भूक लागली ना, आणि किती पदर ओला करताय. तो थांबाव मास्तरीबाई, गडबड करू नका. पोटातले कावळे ओरडायचे थांबले म्हणून म्हटलं थांबा. ती जेवायला घ्यायला लागते. तो थांबा थांबा, चला आपण जरा बाहेर फिरून येऊया, चला पाय मोकळे करून येऊया. ते असत म्हणते, पाय मोकळे? अहो तुम्ही तिकडनं चालतच आला ना, तुम्ही दमला नाहीत का? तर अहो जेव्हापासून आपण बाहेर राहायला लागलो ना, तेव्हापासून तुमच्या हातचं जेवायला मिळतंय, म्हणून म्हटलं तो क्षण जायला नको. तो क्षण कसा पुरून पुरून घालवायला हवा, म्हणून म्हटलं जरा लांबणीवर टाकूया. ते असत म्हणते, काही नको, बसा जेवायला. ती त्याला पकडते आणि खाली बसवते. तो घमघमाट सुटलाय, काहीतरी खतरनाक बनवलं वाटतं. काय बनवलं? अक्षरा म्हणते, तुम्हीच ओळखा. ती ताट हातात देते. तो आगाई ग, पिठलं भाकरी एक नंबर, आता तर जेवायलाच लागतंय. दुर्गी म्हणते, ताई ती काय करल ग एवढ्या सगळ्या पैशाचं? मनुष्य म्हणते, त्यांच्या हातात पैसे म्हणून ते आरामात जगत्याल नवं, पण जर हे पैसेच त्यांच्या हातातून गेले तर? आता दुर्गी आणि चंची एकमेकीड बघायला लागतात. मनुष्य म्हणते, हे जे काय त्यांचं प्रेमाचं नाटक चाललं की नाही, तर ते उघडं पडल, भडकाच उडल दोघांमध्ये. दुर्गी म्हणते, ताई तुझ्या डोसक्यात काय चाललं? मनुष्य म्हणते, ते 25,000 त्या घरात राहायला नको, त्यामधला एक पण रुपया सुनबाईच्या हातात पडता कामा नये. याच्यासाठी आम्ही त्यासनी घराबाहेर काढलं होतं काय? त्यांच्या नात्यामध्ये ताण निर्माण झालेला बघायचा आहे. अधिपती आणि अक्षरा निघतात. अधिपती कडी लावतो. ती म्हणते, अहो कुलूप लावा ना. तर राहू द्या हो, इथं तर फिरायचं. ती म्हणते, नाही हो, घरामध्ये एवढी मोठी रक्कम आहे. त्यांचं बोलणं दुर्गी आणि चंची ऐकत असतात. आता अधिपती कुलूप लावतो आणि दोघं पण निघतात. दुर्गी आणि चंची खूप खुश होतात आणि म्हणतात, चल चंचे आपण त्यांना मारू. चंची म्हणते, मम्मी आपल्याला देवाने साथ दिली. दाराला बघतात तर कुलूप असतं. ती चिडून म्हणते, मम्मी घराला कुलूप लावून गेलेत. आता चंची आणि दुर्गी कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतात. इकडे अक्षरा आणि अधिपती खूप आनंदात असतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.